महाशिवरात्रीनिमित्त विमलेश्वर महादेव मंदिर, छत्रपती शाहू महाराज चौक आज सकाळी अभिषेक आरती करण्यात आली। अभिषेक आरतीला मोठ्या उत्साहाने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व भंडाऱ्याचा महाप्रसादाचा भक्तगणाने आस्वाद घेतला। आयोजक करता मुकुंद जवळगावकर, माजी नगरसेवक व साईनाथ पावडे, टेंट असोसिएशन कोषा अध्यक्ष, नांदेड। AMK न्यूज नांदेड। काय म्हणतात तुमचं नाव सांगा सुरुवातीला? मी मुकुंद जवळगावकर व माझ्याबरोबर मारुती पावडे, साई पावडे, त्यांचे मित्रमंडळ, विजू, दिगंबर देशपांडे, सर्व आम्ही मित्रमंडळी व सर्व सहकारी महाशिवरात्रीनिमित्त विमलेश्वराच्या मंदिरापाशी आज कमीत कमी 20 वर्षापासून सातत्यानं भंडाऱ्याचे नियोजन व महापूजेचे आयोजन करण्यात येते। त्याच्यामध्ये मारुती पावडे, साईनाथ पावडे यांचा मोठा सहभाग असतो। त्याच्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलतो। त्या निमित्तानं काल महाशिवरात्रीनिमित्त महापूजा करण्यात आली आणि आज भंडाऱ्याचे नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कमीत कमी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सर्व भक्तांना महाप्रसादाचे नियोजन करण्यात येते व जास्त कमीत कमी 1,500-2,500 हजार लोक महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत। वर्षभरात काय काय धार्मिक कार्यक्रम होत असतात? महादेव मंदिरापाशी दर सोमवारी पूजा अर्चना केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये व येणारे सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत। महाशिवरात्र असेल किंवा श्रावण महिना असेल, या निमित्तानं शिवपुराण असेल, हे सर्व धार्मिक कार्यक्रम विमलेश्वराच्या चरणी दरवर्षी महिन्यातून सोमवारी आणि वेळोवेळी जोरदार पद्धतीने केल्या जातात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। विमलेश्वर महादेव मंदिर येथे पावडेवाडी नाका। आम्ही मागच्या 20 वर्षापासून भंडाऱ्याचे आयोजन करतो। दर सोमवारी महापूजा असते किंवा मागच्या वर्षी आम्ही इथे शिवमहापुराणाचा कार्यक्रम पण आयोजन केला होता। तसं यावर्षी पण आता करण्याचं आमचं नियोजन आहे आणि दरवर्षी आम्ही हा भंडारा महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी करत असतो। इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि महाप्रसादाचे लाभ घेतात।